मधली सुट्टी। सध्याच्या काळामध्ये जेव्हा पक्षी हा प्रकार पुणे मुंबईतल्या मुलांना म्हणजे फक्त कावळा आणि चिमणी आणि तेही बहुतेक वेळा पुस्तकात किंवा गोष्टीत बघायला मिळतं, अशा काळामध्ये मधली सुट्टीच्या निमित्ताने आमचे मित्र नीरज हातेकर आज आपल्याला काही पक्षी त्याच्याविषयीची माहिती आणि एकूणच या विश्वाविषयी आपल्याला थोडीशा काही जाणीवा आपल्या समृद्ध करणार आहेत, कारण आपण खरंच खूप दुर्लक्ष करतो या गोष्टीकडे। नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला पक्ष्यांविषयी काहीतरी सांगणार आहे आणि आपण विशेषतः पोपटांविषयी आज विशेष माहिती करून घेणार आहोत। पक्षी म्हणजे काय रे? पक्षी म्हणजे काय? पक्षी कशाला म्हणतात? त्याचं उत्तर काय देऊ शकाल तुम्ही? जे हवेत संचार करतात त्यांना। जे हवेत संचार करतात त्यांना पक्षी म्हणतात, असं एक उत्तर आलं। आणखी उत्तर कोणाकडे आहे का? ज्याच्याकडे पंख आणि चोच असतात त्याला पक्षी म्हणतात। ज्याच्याकडे पंख आणि चोच असतात त्याला पक्षी म्हणतात। मित्रांनो, पहिलं उत्तर जे आहे हे पहिलं उत्तर पूर्णपणे बरोबर नाही। आपल्याला असं वाटतं की जे पक्षी असतात सगळे पक्षी उडतात, पण न उडणारे पक्षी सुद्धा जगात भरपूर आहेत। उदाहरणार्थ शामृग हा न उडणारा पक्षी आहे। तर पक्षी म्हणजे दोन पायाचा पिसं असलेला प्राणी, ही पक्षाची व्याख्या आहे। आज आपण एक विशिष्ट तऱ्हेचा पक्षी म्हणजे पोपट याकडे जास्त प्रकर्षाने बघणार आहोत। तर पोपट, तुम्ही पोपट बघितले असतील, कुठल्या रंगाचे असतात पोपट? हिरव्या। पण मित्रांनो, जगात 356 जातीचे पोपट आहेत। आज आपल्या पुढे इथे एक ब्राझील साऊथ अमेरिकेतला पोपट आहे। या पोपटाला ग्रीन विंग मकाऊ म्हणतात। हा जगातला सर्वात मोठ्या पोपटांपैकी एक आहे। याच्यापेक्षा फक्त हायसिंथ मकाऊ हा पोपट मोठा असतो। हा जगातला नंबर 2चा मोठा पोपट आहे। तुम्हाला जर पोपटाचं वैशिष्ट्य बघायचं असेल तर या पोपटाचं तुम्हाला पोपटाची जर लक्षणं, ज्याला पोपट कुठल्या पक्षाला म्हणतात, तर या पोपटाची चोच बघा। ही चोच अशा स्वरूपाची चोच आणि याचे पाय जर तुम्ही जवळनं बघितलेत तर 2 बोटं पुढे आणि 2 बोटं मागे अशी चोचीची आणि पायाची रचना असलेल्या पक्षाला पोपट म्हणतात। तर तुम्हाला मी पोपट आता दाखवतो। हा एक ब्राझील मधला पोपट आहे, साऊथ अमेरिकेमधला पोपट आहे। याला म्हणतात सन कॉन्यूर। याला सन कॉन्यूर का म्हणत असावेत रे? सूर्यास्ताच्या वेळेला सूर्याचा जो रंग दिसतो, सूर्यास्ताच्या वेळेला सूर्योदयाचा, तसा याचा रंग आहे। हा, याचं नाव आहे डार्विन। तर हा पाळीव पोपट आहे। हा जेव्हा जन्मतो तेव्हा ह्याचा रंग आपल्या पोपटासारखा हिरवा असतो, पण जसा तो मोठा होत जातो तसा तसा त्याचा रंग बदलत जातो, म्हणून याला सन कॉन्यूर म्हणतात। हा जो पोपट आहे मित्रांनो, हा ऑस्ट्रेलियन पोपट आहे। याला गाला कॉकेटू म्हणतात। कॉकेटू म्हणजे डोक्यावर शेंडी असलेले पोपट। या पोपटाला शेंडी आहे डोक्यावर छोटीशी। याला आश्चर्य वाटलं की तो शेंडी अशी उभी करतो। हे ऑस्ट्रेलियामध्ये मिळणारे गाला कॉकेटू किंवा रोज ब्रेस्टेड कॉकेटू म्हणतात। पण आहे मुळात पोपट, कारण पायाची रचना आणि चोचीची रचना। तर ह्याला कोण जवळनं कोणाला बघायची इच्छा आहे? तू येता ये, तू ये। हॅलो, स्टेप अप बघू। मित्रांनो, पोपटांना जेव्हा आपण हात लावतो तेव्हा पोपट कधी कधी चोचीने आपला हात पकडून बघतात। हा जसा बघतोय ना आपल्याकडे, पण ते चावत नसतात। ते चावत नसतात तर पोपटांना पोपट चोचीचा उपयोग आपल्या हातासारखा करतात। मित्रांनो, हा जो पोपट आहे याला ग्रेटर सल्फर क्रेस्टेड कॉकेटू म्हणतात। हा पण ऑस्ट्रेलियामधला पोपट आहे। हा पण कॉकेटू आहे कारण ह्याला असा तुरा आहे, बघितलात? हा तुरा, म्हणून याला ग्रेटर सल्फर क्रेस्टेड कॉकेटू म्हणतात। ग्रेटर करण्याच्या 3 जाती असतात, ग्रेटर, मीडियम आणि लेसर। हा पोपट जर याची नीट काळजी घेतली तर हा 70 ते 80 वर्ष सहज जगतो। मला असं वाटतं मुलांना पण काहीतरी शंका असतील। काय रे, बोल बाबा। हे पक्षी सगळ्याच देशांमध्ये का नाही मिळत? प्रत्येक पक्षी किंवा प्राणी हा त्याच्यासाठी निसर्गाने जो अधिवास निर्माण केला असतो त्या भागात असतो। आता हे पक्षी ऑस्ट्रेलियामधला आहे, हा पक्षी साऊथ अमेरिकेमधला आहे, नंतर तो जो पक्षी आपण मागाशी बघितला तो आफ्रिकेतला आहे। प्रत्येक ठिकाणी त्या पक्ष्यांसाठी जे नैसर्गिक वातावरण असतं त्या वातावरणात ते राहतात। तर जेव्हा तुम्ही पक्षी आणले तेव्हा पक्षांनी तुम्हाला काय केलं नाही का? किंवा तुम्हाला काय केलं नाही का? चावले नाही? हे पक्षी माझ्याकडे आले तेव्हा हे अत्यंत लहान होते। हे साधारण 10-12 दिवसाचे असतात। त्यांचे डोळे उघडलेले नसतात आणि त्यामुळे त्यांचे डोळे सुद्धा आमच्या समोरच उघडतात आणि त्यामुळे हे पक्षी आपल्याला पक्ष्यांसारखंच त्यांच्या आईवडिलांना जसे पक्षी स्वीकारतात तसेच ते आपल्यालाही स्वीकारतात। त्यामुळे हे पक्षी म्हणून उडून जात नाहीत किंवा आम्हाला सोडून कुठे जात नाहीत, कारण हे अत्यंत लहानपणापासून वाढवलेले असतात। खूप मनापासून धन्यवाद सर, कारण मला या मुलांपेक्षाही जास्त मला छान वाटलं, कारण मी पहिल्यांदा कुठल्याही प्राण्यांच्या पक्ष्यांच्या इतक्या जवळ गेलो। एक लक्षात आलं मित्रमंडळी, आपण सगळ्यांनी बाकी कुठल्याही पक्षाला पाठिंबा देऊ नका, आपल्याला माहिती नाही, पण या पक्ष्यांना आपण पाठिंबा द्यायला पाहिजे, त्यांना वाचवायला पाहिजे आणि जंगलं वाचवायला पाहिजेत, तर हे पक्षी राहतील। मला कायम असं वाटतं
की झोपताना ज्या मुलांना गोष्ट ऐकायला मिळते आईकडून, बाबांकडनं, आजी आजोबांकडनं, ती मुलं भाग्यवान. आणि ते आजी आजोबा आणि ते पालकही भाग्यवान ज्यांना मुलांना रोज गोष्ट सांगून झोपवता येतं. गेल्या काही आठवड्यामध्ये आमच्या गोष्टीला इतका चांगला प्रतिसाद तुमच्याकडनं मिळतोय. अनेकांनी तर काही गोष्टी पाठवल्यात की या मुलांना या गोष्टी सांगा. तर आज एक अशीच खास गोष्ट मी या मुलांना सांगणार आहे. एक माणूस एका मोठा सॉफ्टवेअर कंपनीमध्ये इंटरव्ह्यू द्यायला जातो. कोणाच्या नोकरीसाठी? शिपायाच्या नोकरीसाठी. कारण तो शिकलेला असतो, चांगला ग्रॅज्युएट झालेला असतो, पण त्याला नोकरीच मिळत नसते. तो खूप नोकऱ्या शोधतो. शेवटी पेपरात वाचतो की या एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये एका पिऊनची नोकरी आहे. तो म्हणतो चला काहीतरी तर सुरू होईल, म्हणून तो ते इंटरव्ह्यू द्यायला जातो. मग त्याला नेहमीसारखे सगळे प्रश्न विचारतात. चला तुमचं नाव काय? तो नाव सांगतो आणि बरीच चर्चा होते. पगाराची अपेक्षा, मग किती पगार येतो? म्हणतो नाही जे काही तुमचं असेल ते. आणि मग ते विचारतात बरं ठीक आहे, काम करा, तुम्ही बाकी सगळं छान बोललात, चांगला इंटरव्ह्यू दिला तुम्ही तुमचा ईमेल आयडी देऊन जा, आम्ही तुम्हाला कळवतो. तो असं बघायला लागतो. तो म्हणतो येस ईमेल आयडी द्या ना. तो म्हणतो की नाही माझ्याकडे ईमेल आयडी नाहीये. म्हणतो तुमच्याकडे ईमेल आयडी नाहीये, तुम्ही सॉफ्टवेअर कंपनीत कसं काम करणार? आम्ही नाही तुम्हाला नोकरी देऊ शकत. तर एवढं आश्चर्य वाटतं की मी प्रामाणिक आहे, मी चांगलं काम करतो, मी कष्टाने काम करतो, माझं ईमेल आयडी नाही म्हणून मला यांनी नोकरी नाही दिली. पण असेल बाबा यांचा रूल असेल, त्याला काही समजत नाही की कशाला आत्ता महत्व आहे जगामध्ये, कोणास ठाऊक म्हणतो तो. आणि तो त्या कंपनीत बाहेर येतो, रस्त्यावर बिचारा चालत विचार करत चाललेला असतो. तो बघतो तिकडे एक भाजीवाला बसलेला असतो आणि भाजीवाल्याच्या भोवती प्रचंड गर्दी असते. चांगली भाजी मिळत असते, त्यामुळे सगळी लोक तिथेच भाजी घ्यायला येतात. आणि मग कोणी ओरडत असतं की अहो मला आधी द्या, मला आधी द्या. कोणी म्हणत असतं अहो मला जरा घाई आहे, मला द्या. एक म्हातारी बाई असते, ती बिचारी भाजीवाल्यापर्यंत पोहोचू पण शकत नाही. एक छोटी मुलगी पिशवी घेऊन आलेली असते, तिला तर गर्दीत तो भाजीवाला दिसतच नाही. इतके गर्दीत सगळे भाजी घेत असतात. तो खूप वेळ त्याच्याकडे बघतो आणि त्याच्या मनात एकदम एक आयडिया येते. तो म्हणतो येस मला कळलं आपण काय करायचं. तो म्हणतो आजपासून मी ज्यांना ज्यांना भाजी घ्यायची ना त्यांना घरपोच भाजी पोहोचवणार, जी पाहिजे ती भाजी. मग तो दुसऱ्या दिवशीपासून सुरू करतो. त्याच्या एरियात सगळ्या बिल्डिंगमध्ये सकाळी एक वही घेऊन जातो, तुम्हाला कुठली भाजी पाहिजे. सगळ्या बायका सांगायला लागतात बघा बटाटे, कांदे, कोथिंबीर, मिरच्या आणि 4 लिंब आणि आणि जरा एक मेथीची गड्डी. तो सगळं लिहून घेतो. सगळ्यांना 1 तासामध्ये सगळ्यांच्या घरी पॅक करून भाजी. सगळे असले खुश होतात की क्या बात आहे, जमलं याला, त्यालाच ऑर्डर द्यायला लागतात. मग छोट्या एरियाचा मोठ्या एरिया, मग त्या एरियातले सगळे लोक याच्याकडनं भाजी घ्यायला लागतात. पण त्याच्या लक्षात येतं की अरे फक्त भाजी का, अजून गोष्टी पण देऊया. तर म्हणतो चला कोणाला बिस्किट्स, कोणाला चिवडा, फराळ, दिवाळी जवळ आल्यावर फराळ, सगळ्या गोष्टी तो घरपोच पोचवायला लागतो. असं करत करत त्याचा बिझनेस इतका वाढतो. याच्या हाताखाली काहीशे माणसं येतात आणि अख्ख्या शहराला तोच पुरवठा करायला लागतो घरपोच. एकदम पॉप्युलर होतो. मग तो मोठा बिझनेस टायकून होतो. त्याच्या मुलाखती घ्यायला लागतात लोक. पेपरमध्ये मुलाखत होते, चॅनल्सवर मुलाखती व्हायला लागतात. मग एक पत्रकार मुलगी असते, त्याच्यावर खूप लेख लिहिते, एक सिरीजच लिहिते लेखांची, खूप मुलाखती घेते, खूप छापून येतात. ती म्हणते की सर एक काम होतं मला, तुमच्या सगळ्या मुलाखतीचे जे कागद आहेत तुम्हाला एकत्र पाठवायचे आहेत, तर मला जरा तुमचा ईमेल आयडी देता. असं म्हणल्यावर तो म्हणतो की सॉरी माझा ईमेल आयडी नाहीये. ती म्हणते ईमेल आयडी नाहीये? अहो ईमेल आयडी नसताना तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन झालात. कल्पना करा सर तुमचा ईमेल आयडी असता तर. तो म्हणतो मी सांगू माझा ईमेल आयडी असतं तर काय झालं असतं. मी त्या सॉफ्टवेअर कंपनीत पिऊन म्हणून काम करत असतो, आता बिझनेसमॅन झालोच नसतो. त्यामुळे एखादी इतरांकडे असलेली गोष्ट माझ्याकडे नव्हती ह्याचा मला वाईट वाटण्यापेक्षा मी काहीतरी वेगळा विचार केला, वेगळा प्रयत्न केला. केवळ सगळे करतायत म्हणून त्या छोट्या छोट्या गोष्टीत अडकलो नाही, म्हणून मी असं करू शकलो. बरोबर आहे. त्यामुळे ह्या गोष्टीचा मतितार्थ काय, तात्पर्य काय, की कुठल्या तरी छोट्या गोष्टी करता केवळ सगळ्यांकडे आहे म्हणून ती आपल्याकडे हवी असेल. आजच्या घडीला ईमेल आयडी खूप आवश्यक आहे. इंटरनेट तुम्हाला खूप गोष्टी देतं, पण इंटरनेट नाही म्हणून अभ्यास कमी पडता कामा नये. बरोबर आहे की नाही? चला तर तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवर? चला बोला, कोण बोलणार आहे? आता 10वीचा निकाल लागला ना, तर सगळीकडे चर्चा चालू होती. तेव्हा माझ्या कानावर आलं की एका मुलाला दोन्ही हात आणि दोन्ही पाय नव्हते, तरी त्याने ते एका शिक्षिकेने तिला जिद्द केली आणि त्याला शिकवलं. तर त्याने तोंडात पेन धरून पूर्ण पेपर लिहिला आणि त्याला 80% मिळाले. करेक्ट. तुला माहिती का, रत्नागिरीचा आमचा एक मित्र जो मधली सुट्टीमध्ये आला होता, त्याचं नाव आहे धीरज साटविलकर.
त्याला दोन्ही हात नाहीयेत, तो पायानी चित्र काढतो. त्यांनी मला गिफ्ट दिलं होतं पायानी काढून. त्याला चांगले मार्क मिळतात. मी एकदा माझ्या मित्राकडून ऐकलं की अंबानी, जो आज सगळ्यात मोठा बिझनेसमॅन भारतातला म्हणून मानला जातो, त्याने आधी सायकलच्या दुकानापासून काम चालू केलेलं. मग मला प्रश्न पडला की त्याला इतकं सक्सेस कसं मिळालं असेल. तेव्हा मी आमचे ट्युशन्स मधले जे टीचर आहेत त्यांना विचारलं. तेव्हा त्याने मला खूप चांगली गोष्ट सांगितली की ते म्हणाले, ज्यांना सक्सेस मिळतं ते काही वेगळी गोष्ट नाही करत, पण जी गोष्ट करतात ती इतरांपेक्षा वेगळी गोष्ट करतात. व्हेरी गुड, चांगली गोष्ट. अजून कोणाला बोलायचं? तू शेवटी गोष्टीत सांगितलं त्याच्याप्रमाणे दुसऱ्यांकडे गोष्ट आहे आणि सगळ्यांकडे आहे म्हणून ती आपल्याकडे पण पाहिजे असं नसतं. एखादी गोष्ट आपल्याकडे नसलं तरी आपल्याला त्या गोष्टी असल्यावर जे करता ते तरी करता येतं. बरोबर, आपल्याकडे काहीतरी चांगलं असतंच ना, आणि ते तुम्ही बेस्ट वापरलं पाहिजे. सतत मग तो असं करतोय, मग तो असं करतोय, त्याच्यापेक्षा हो की नाही. आपल्याकडे सगळ्यात अशी कुठली युनिक गोष्ट असते जी दुसऱ्या कोणाहीकडे नसते? अक्कल. अक्कल, करेक्ट. इथं स्वतःला अक्कल असते. आणि याहून महत्वाचं, प्रत्येकाला आपापल्या आईबाबांचा आशीर्वाद असतो की नाही, तो सगळ्यात भारी असतो. त्यामुळे आपण जास्त टेन्शन घ्यायचं नाही की ह्यानी माझ्या पेपरातलं बघितलं तर आता हा पण पहिला येईल का. नाही, जो पहिला यायचा तोच पहिला येणार. कारण तो एकदा पहिला येईल दुसऱ्याची कॉपी करून, पण हा पुढच्या वर्षी हाच येणार पहिला, जो हुशार आहे. त्यामुळे तुम्ही आता काळजी करू नका. तुम्ही जर हुशार आहात तर तुम्हीच परीक्षेत पहिलं येणार. तुमच्या आईबाबांचे तुम्हाला आशीर्वाद आहेत, त्यामुळे तुम्हालाच यश मिळणार. बरोबर आहे? व्हेरी गुड, ऑल द बेस्ट. आपण या सगळ्या छोट्या मुलांच्या बोलण्यामध्ये पण ऐकतो की हे माझे आवडते शिक्षक, आणि मोठ्यांच्या बोलण्यात तर नेहमीच येतं की हे सर मला खूप शिक्षा करायचे, तरी आज त्यांच्याशी गप्पा मारायशी वाटतात, त्यांना भेटावंसं वाटतं. प्रत्येकाचे एक कोणीतरी आवडते शिक्षक असतातच. ते शिक्षा करणारे असोत किंवा लाड करणारे असोत. तुमचे आवडते शिक्षक कोण आहेत, कोण होते, आम्हाला लिहून पाठवा. तोच आहे यावेळेचा होमवर्क. आम्हाला लिहून पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @znetwork.com, झी मराठी @znetwork.com. आओ सिखाऊं तुम्हें अंडे का फंडा, ये नहीं प्यारे कोई मामूली बंदा, इसमें छिपा है जीवन का फलसफा, इसमें छिपा है जीवन का फलसफा. अंडे में अंडा, फंडे में फंडा, अंडे का अंडा, फंडे का फंडा. आओ सिखाऊं तुम्हें अंडे का फंडा, ये नहीं प्यारे कोई मामूली बंदा. मधली सुट्टी